काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजतेजं स्फुरदिक्प्रदेशं वेधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ्यमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ्यमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ्यमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांच केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेज बंधु श्री चरण श्री गुरुजी नमस्कार आता ओम नमो जातवेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेदात्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तिदा स्वपधारी जोजी पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन हरि दुसरे चरण संतान दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची हरि त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार कथेचा त्यांच्या कृपा दाने कथेचा हरि बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचन ती भावी काय का जनार्दनी तुमचा दास त्याच्या स्फुरवावी मस्तक ही पायावर या बारकरी संतांच्या प्रतिवर्ष पंढरपुराचा दर्शन माद्वार हरिभेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नम त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाचे करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनं विच्छकुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं रङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपदे वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तू कथे गाडी आपण असावी जवळी घ्यावी माझी भाक जर का मागे नानेक तुक या बंधू म्हणे देवा शब्द तुकाची राखावा कर जोडी तो कथे गाडी आपण असावी जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तुक या देवा या बरी न करावा विहीर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन रे तापस्रभावती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर धस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथे हस्त ठेविला मस्तके तुमच्या उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देवच्या सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराय यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरीय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगातील काल्याचं महत्व सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्यपावन श्री क्षेत्र पूर या ठिकाणी श्री 108 स्वामी कृष्णानंद सरस्वती महाराज संस्थान आणि मंदिराच्या मूर्ती स्थापना आणि कलशरोहणाच्या कार्यक्रमानिमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण संगीत भागवत कथा महोत्सव समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक तरुण मित्र मंडळ आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन ताल महर्षी मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण हनुमान महाराज शिंदे मृदंगाचे महामेरू संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मृदंगाच्या तालाला एक ओळख प्राप्त करून दिली, महाराष्ट्रातल्या तरुणाईला ज्यांच्या मृदंग वादनाने अक्षरशः भुरळ घातली, संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे. मायबाप प्रत्येक गोष्टीचा एक ब्रँड असतो, तसं मृदंगामध्ये श्री हरिभक्तीपरायण भरत महाराज पठाडे एक ब्रँड बनलेले आहेत. येणाऱ्या पिढीसाठी वारकरी संप्रदायातल्या येणाऱ्या नवोदित पिढीसाठी ते एक आदर्श म्हणून या ठिकाणी दोघं मृदंगाचार्य हनुमान महाराज असतील आणि भरत महाराज असतील, दोघं जण भजन सम्राट संगीत अलंकार मामा आहेत नाही, शेषराव महाराज टाकडीकर, सुदाम महाराज, नामदेव महाराज, सुभाष महाराज, विजय महाराज, रुस्तम महाराज, शिवाजी महाराज, देवानंद महाराज, माझे परमस्नेही परमादरणीय गणेश महाराज, हनुमान महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी, व्यासपीठ चालक, परमादरणीय परमस्नेही गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण परमेश्वरजी महाराज महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी, कीर्तनामध्ये उपस्थित महाराज, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, उभे असलेले टाळकरी, पंचक्रोशीतून परिसरातून आलेले सगळे भाविक भक्त, आपल्या सगळ्यांच्या सप्ताह सफल झाला महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या लेकरांना निदान नम्रता जरी शिकवल्या गेली तरी सप्ताह सफल झाला, केलेला एवढा खर्च सफल झाला. आजच्या कीर्तनाचं दातृत्व ज्यांनी स्वीकारलेले सौजन्य श्री हरिभक्तीपरायण नारायणराव ज्ञानोजी वानखेडे, सोहम कन्स्ट्रक्शन, त्यांचे सुपुत्र प्रोप्रायटर बालाजी नारायणराव वानखेडे, बालाजी भाऊंचं सारखे त्या ठिकाणी संपर्कातही होते, त्यांच्याकडून हे सौजन्य आहे. एवढ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. लाईव्ह मी लावू देत नाही, पण भरत महाराज म्हटले महाराज गाव चांगलं आहे. भरत महाराजांनी आग्रह केला महाराज गाव खूप चांगलं आहे, राहू द्या, सगळ्यांना पाहायचा लाभ मिळेल, म्हणून तुमच्या शब्दाला मान देऊन राहू देतो. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. श्री 108 कृष्णानंद सरस्वती महाराज ज्यांच्या कृपेनं या ठिकाणी पूर गावाला हा भक्तीचा महापूर आलेला आहे. मायबाप, मी येत असताना वसईपासून लोक माता मावल्या पायी पायी चालत येत होते. भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा आहे, नेत्रदीपक असा सोहळा आहे. तरुणांचे खास करून उपस्थिती आहे, सहकार्य आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये आहे, म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल. सप्ताहाचा एक नियम आहे. सप्ताह 4 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल, 1 महिन्याचा असेल किंवा 4 महिन्याचा असेल, सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होत असते. काही नियम ठरलेले आहेत. सप्ताहाचे 7 दिवसाचे 8 दिवसाचे नियम असे आहेत. पहिला दिवस नामपर, दुसरा भक्तीपर, तिसरा संतपर, चौथा उपदेशपर, 5वा द्वैतपर, 6वा अद्वैतपर, 7वा मागणी आणि 8वा काला, असा प्रोटोकॉल आहे. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार, 7व्या दिवसाचा कीर्तनकार आणि 8व्या दिवसाचे कीर्तनकार यांचे चिंतन ठरलेले आहेत. मध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्याचं त्या ठिकाणी चिंतन, संत चरित्र आपण सांगू शकतो. पण काल्याच्या कीर्तनात भगवंताचं काल्याचंच कीर्तन झालं पाहिजे. मागणीच्या दिवशी कीर्तनकाराने मागणीच मागितली पाहिजे आणि पहिल्या दिवशी भगवंताचं नामचिंतनच झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कहते अयोध्या वैराग्य भूमि, वृंदावन प्रेम भूमि, द्वारका कर्म भूमि और महाराष्ट्र संतों की भूमि है.
वृंदावनामध्ये, मथुरेमध्ये, द्वारकेमध्ये भगवंताच्या 56 भोगांना महत्व आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संतांनी काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. जसं गावाला प्रवास संपलं, गावाला प्रवास संपला, ढेकर दिलं जेवण संपलं, स्लॅब टाकला घर संपलं, कडत चढला मंदिर संपलं, यज्ञाची पूर्णाहुती झाली की यज्ञ संपला, तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह संपला नाही, सांगता समाप्ती कधीच होत नाही. सम्यक अधिक आपती, सम्यक म्हणजे समाप्ती. समाप्ती चांगल्या कामाची कधीच होत नाही, समाप्ती होती तुमची आपली. म्हणून काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता होते, समाप्ती नाही होत. काला म्हणजे काय ते आधी समजून घ्या. काला का आला समजलं तर बरं, नाही तर झाला याला. आने का घाट कौन, जाने का बाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, तू कौन मैं कौन, हु आई एम. मी तो हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवा याच दे. मी कोण आहे, कुठून आलो, काय करतो, काय त्याज्य, काय ग्राह्य, काय ठेवायचं, काय सोडायचं, सारासार विचार ज्याला करता येतो. नरदेहाला येऊन भगवत प्राप्तीसाठी सायास करणे का आला एवढं कळालं तरी भरपूर झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. हे काल्याचं कीर्तन आहे. भगवान परमात्म्याचा रंग काळा आहे, त्याला हिंदीमध्ये काला म्हणतात. ओ काला एक बांसुरी वाला, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया मोरी. गोकुल ढूंढा मैंने मथुरा ढूंढी, कोई नगरिया न छोड़ी रे, कोई नगरिया न छोड़ी. ओ काला एक बांसुरी वाला. कोणता? ओ दुनिया राखन वाला, ओ बंसी बजाने वाला, नंदलाला रे गोपाला. हे त्या काळ्याचं कीर्तन आहे, म्हणून काल्याचं कीर्तन. ठाला ठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रतिज्ञा करताय, उपजोनी पुढती येऊ. महाराज म्हणले आम्ही पुन्हा येऊ, परत येऊ. उपजोनी पुढती येऊ ही प्रतिज्ञा आहे. आतापर्यंत प्रतिज्ञा 3-4 लोकांनी केल्या. देवाने केली, दानवाने केली, मानवाने केली, संतांनी केली. पहिली प्रतिज्ञा भगवंताने केली होती, सांगीन गोष्टी युक्तीच्या 4, हाती शस्त्र नाही धरणार. भगवान म्हटले होते मी युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल, पण हाती शस्त्र धरणार नाही. आणि धरल्याशिवाय भीष्म पण केला खरा धनुर्धरा, देवासारखा धूर्त राजकारणी आजपर्यंत जगाच्या पाठीवर जन्माला आला नाही. राजकारण करावं कृष्णाने, आपण काय राजकारण करू? आपलं राजकारण गाव नासवतं. राजकारण करावं कृष्णाने. कृष्णाने असं राजकारण केलं, आंधळ्याचे 100 मुलं होते, एकही निवडून येऊ दिलं नाही. पांडूचे 5च होते, एक बी पडू दिलं नाही. याला म्हणतात राजकारण. भगवान म्हटले होते 4 गोष्टी युक्तीच्या सांगेल. कोणत्या 4 गोष्टी? ध्यान देऊन ऐका. 1 भीष्माचार्य कसा मारायचा, 2 द्रोणाचार्य कसा मारायचा, 3 कर्ण कसा संपवायचा, आणि 4 जयद्रथाला कसं हरवायचं. या 4 युक्तीच्या गोष्टी भगवंतानं सांगितल्या होत्या. मी या 4 गोष्टी सांगेल. हे 4 लोक जर महाभारताच्या युद्धात टिकून गेले असते तर पांडवांचा 100% पराभव ठरलेला होता. म्हणून देवानं प्रतिज्ञा केली होती मी हाती शस्त्र धरणार नाही, पण देवानं प्रतिज्ञा मोडली. दुसरी प्रतिज्ञा होती रावणाची, स्वर्गाला शिडी लावेल, खाऱ्या पाण्यात समुद्र, गोड्या पाण्याचा सोन्याला सुगंध. बाकीचं जाऊ द्या, रावणाने जर स्वर्गाला शिडी लावली असती तर बरं झालं असतं. तुमच्या पूर गावातले लोक रात्री स्वर्गात, पहाटेच पूरमध्ये. 31 डिसेंबर तिकडेच. रावणाची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही. तुमची माझी कधीच पूर्ण होत नाही. पूर्ण करण्याकरता संत असावे लागतात. ज्ञानोबराय सांगता, आता अवधान ऐकले तिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडय का. किंवा ज्ञानोबराय सांगता, उघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबराय म्हणता संसार सुखाचा करीन, मग झाला का? आजी संसार सुपळ झाला गे माये, देखलिया पाय विठोबाचे. भगवान ज्ञानोबराय म्हणता संसार सुखाचा करीन नुसतं म्हटलं नाही, करून दाखवला. माय
बाप. मग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रतिज्ञा करताय. भगवंतानं विचारलं तुकोबराया मुक्ती धन संपदा याच्यापैकी काहीतरी मागून घ्या. तुकोबराय सांगता मुक्ती नको, धन नको, संपदा नको. का तर तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी संपदा नको. धन तुका म्हणे धन धनासाठी देती मला धनही नको. मग मुक्ती मोक्षाम्मा घरी कामारी येदासी मोक्षपद तुच्छ केली आकाराने. तुका म्हणे मुक्ती परनली नोवरी. तुकोबराय म्हणतात आम्हाला मोक्षाचे आमा नाही अवघड तो असे उघड गाठोडी सुहासे उघड मोक्षाचे आम्हा काही वर्गात होते उघड. काही वर्गात होते उघड. हे मोक्षाचे आमासे नाही अवघड तो असे उघड गाठोडीच तो असे उघड गाठोडीच हे मोक्षाचे आम्हा काही वर्गात होते उघड. कमाल गे होते उघड. कमाल गे वा गणेश महाराज मोक्षाचे ते मोक्षाशी आमाशी नाही अवघड तो अशी ओघड गाठोडीस. देवा आम्हाला मोक्षाला जायची इच्छा नाही, मोक्ष मिळवायची इच्छा नाही ना आम्हाला त्याची गरज वाटत नाही. का आम्ही ते तुच्छ समजलेलं आहे. मोक्षपद तुच्छ केली या कारणे. भगवंतानं सांगितलं मोक्ष नको मुक्ती नको तर जन्म घ्यावा लागेल. तो कोबर आहे. ज्ञानोबरायने आचारसंहिता सांगितली जन्माची. मातेच्या उदर कोहरी तुम्ही सांगता गर्भवासाची यातना. मुक्ती नको तर जन्म घ्यावा लागेल. जन्म म्हटला तर मग गर्भात जावं लागेल. गर्भामध्ये गेलं की नरक वात नाहीत. तुकोबराया तुम्हाला गर्भवासात जायचं का? तुकोबराय म्हणतात देवा तुला घाबरतोय काय आम्ही? तू का म्हणे गर्भवासी? आम्ही घाबरत नाही. पण भगवंतानं विचारलं तुम्ही जन्म घेण्यासाठी एवढे लालायत काय? तुम्ही का हट्ट करताय? तुकोबराय म्हणतात देवा घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा. हे साधावया तुझी चरण सेवा. साधावया तुझी चरण सेवा. येईन मी जन्म याच्यासाठी देवा याचं मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया गोविंद मी जन्म याच्यासाठी देवा याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. साधावया तुझी चरण सेवा. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. तुकोबराय म्हणतात मी पुन्हा येईन. हा शब्द तुकोबरायांचा 350 वर्ष अगोदरचा. तुकोबराय म्हटले तुम्ही पुन्हा येईन आणि आले कसे का होईना. कोण? तुकोबराय फक्त. तुकोबराय पुन्हा आले परत आलेत. एकदा गवरशेठ वाणी लिंगायत यांच्यासाठी आले. एकदा संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी आले. एकदा निळोबाराय पिंपळनेरकर त्यांच्यासाठी आले. एकदा भागीरथीबाई यांच्यासाठी आले. महाराज म्हणता मी पुन्हा येईन परत येईन परत येईन. आले पण का हो तुकोबराय तुम्ही म्हणता मुक्ती नको मी जन्म घेईन पुन्हा येईन परत येईन. कशासाठी? अभंगाच्या पहिले उपजोनी या पुढती येऊ. उपजोनी या पुढती येऊ. उपजोनी या पुढती येऊ. उपजोनी या पुढती येऊ. उडती उपजनी उडती उपजनी
आपडते हो मोकळा करावा. काला खाऊ दही भात. महाराज म्हणतात पुन्हा जन्म घेईन परत परत येईन कशासाठी? काला खाऊ दही भात. मग एवढ्यासाठीच का? काला म्हणजे काय ते आधी समजून घ्या. तू का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, असं काय त्या काल्यामध्ये? बस बसून घ्या, सरकून घेतील ते. बसा बसा खाली बसून घ्या. मागे उन्हात बसलेले थोडं थोडं पुढे सरका. इकडे ऐकून घेतात तुमच्याकडे, आमच्याकडे ऐकत नाही लोक. फटाफट ऐकलं माता माऊलीने, बरं 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 पुढे सरकले. काही फक्त मागे पाहिले तिथेच थांबले. असं मागे जागा नाही, उन्हात बसली बाकीची मंडळी. आपल्याच बहिणी आहेत लाडक्या. विठ्ठल 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 विठ्ठल. काय क्रांती केली माहिती तुम्ही विधानसभेत. खाल्ल्या मिठाला जागले तुम्ही. आले का 1500 आले? पुढच्या महिन्यात 2500 येत आहेत. मी कालच मुख्यमंत्र्यासोबत बोललो. पुढे सरकल्या तर 2500 होणार आहेत. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ. काला म्हणजे काय? दोन सजातीय विभिन्न वस्तूंचं एकत्रीकरण म्हणजे काला. जीव शिवाचं ऐक्य म्हणजे काला. तत्वमसी महावाक्यावरती आरूढ होऊन कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईत समाप्ती, या पद्धतीनं भगवंताच्या स्वरूपात विलीन होणे म्हणजे काला. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, या काल्यात रूपक म्हणून तुकोबारायांनी दोन वस्तू वापरल्या, दही आणि भात. दही आणि भात वापरण्यामागचं कारण काय? विको कमी कर जा. 5 पांढऱ्या वस्तूपासून सावध राहावं असं सुभाषितकार सांगतात. इथे दोघी पांढऱ्या वस्तू आहेत. पहिली पांढरी वस्तू आहे मीठ, दुसरी पांढरी वस्तू आहे मैदा, तिसरी पांढरी वस्तू आहे साखर, चौथी पांढरी वस्तू आहे सफेद लिंबू. सफेद लिंबू तुमच्याकडे त्याच्या बागा आहे की नाही मला माहित नाही, आमच्याकडे भरपूर आहेत. संडे होया मंडे त्याला सफेद लिंबू म्हणतात. आणि 5वी पांढरी वस्तू सांगत नाही कारण आचारसंहिता चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आचारसंहिता लागू असल्या कारणामुळे ती 5वी वस्तू नको. इथे दोघी पांढऱ्या वस्तू आहेत, दही आणि भात. दूध नासल्याशिवाय दही तयार होत नाही. दुधाचं नासलेलं रूपांतर दही आहे. जसं दही नासलेलं आहे तसा संसार सुद्धा नासलेला आहे. फलकट तो संसार. दही संसाराचं प्रतीक आहे. जसं दही नासकाय तसा संसार सुद्धा नासलेला आहे. मग दही नासकाय म्हणून तुम्ही दही फेकून देतात का? नाही. ज्ञानोबराय म्हणता मंथुनी नवनीता. दह्याचं घुसडण केलं की लोणी येतं, लोण्याला तापवलं की तूप मिळतं. तसं संसार रूपी दह्यात भक्तीची रवी घालून विवेक वैराग्याच्या दोरांनी घुसडण केलं की परमार्थ रूपी लोणीवरती येतं. आणि परमार्थ रूपी लोण्याला वैराग्याच्या अग्नीवर तापवलं की निखलस परमात्मा सापडतो, म्हणून दही. दुसरा शब्द आहे भात, तांदूळ. तुमच्याकडे भात पेरतात ना? कोकणात जास्त पेरतात, आपल्याकडे कमी पेरतात शेतकरी. पण भात पेरतात ना. तांदूळ उगतो ना. साडी पेरावी लागते. तांदूळ उगत नाही म्हणजे पुन्हा जन्म घेत नाही. जो पुन्हा जन्म घेत नाही तो पवित्र असतो, म्हणून कपाळाला तांदूळाच्या अक्षता लावतात. बाजऱ्याचे दाणे लावत नाहीत. बाजरी पेरली तर उगते, गहू पेरले तर उगतात, ज्वारी पेरली तर उगते. तांदूळ पेरले तर उगत नाही, म्हणजे पुन्हा जन्मा नाही येणे ऐसे केले. संसाराचं प्रतीक दही आहे, परमार्थाचं प्रतीक भात आहे. या दोघांचं एकत्रीकरण आहे, प्रपंच आणि परमार्थ. जसं जीव आणि शिव, जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाच्या नेटे ग, लावून 5 बोटे तू ये रे बा विठ्ठला, लावून 5 बोटे तू ये रे बा विठ्ठला. जीव शिवाचे 2 खुंटे आहेत. तसे प्रपंच आणि परमार्थ हे 2 एकत्रित करल्यानंतर त्याचा जो तयार होतो तो काला. आणि ते साधण्याकरता घेईन मी जन्म यासाठी रे, तुझी चरण सेवा साधावया. जसं बीज भाजून केली लाई, आम्हा जन्म मरण नाही. साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैचा गर्भवास. ऊसाची साखर होते,
साखरेचा ऊस होत नाही. पुन्हा जन्मा नाही येणे ऐसे केले. रस्त्याने येताना गुऱ्हाड लागलं मला. ऊसाचा गुळ होईल पण गुळाचा ऊस होईल का? तसं एकदा जन्माला आलो पुन्हा जन्माला येण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. म्हणून पंढरपूरहून येताना प्रसाद मुरमुरे किंवा लाई आहे. कारण ते बीज भाजलंय, लाई झालीये, ती पुन्हा उगत नाही, जन्म घेत नाही. एवढ्यासाठीच काला खाऊ दैवात. काला वेगळा, रद्दा वेगळा. जेवण वेगळं, भोजन वेगळं, अन्नदान वेगळं, महाप्रसाद वेगळा, पंगत वेगळी. जेवण वेगळं. जेवण म्हणजे भोजन नाही, भोजन म्हणजे पंगत नाही, पंगत म्हणजे अन्नदान नाही, आणि अन्नदान म्हणजे महाप्रसाद नाही. विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. जेवण वेगळं आहे. जेवण कशाला म्हणतात? आपण रेग्युलर 2 टाइम करतो त्याला काय म्हणतात? आपण विचारतो ना, का जेवले का? 2 टाइम जे रेग्युलर करतो त्याला म्हणतात जेवण. विशिष्ट लोकांसाठी असतं त्याला म्हणतात भोजन. गायक, मृदंगाचार्य, भजन सम्राट सगळ्यांना जर घरी जेवायला बोलवलं ते जेवण नाही, ते भोजन आहे. आज आमच्याकडे भोजनाला गणेश महाराज आहे, हनुमान महाराज आहे, भरत महाराज आहे, आमचे दुसरे गायनाचार्य महाराज आहे. ही मंडळी भोजनाला आहे. विशिष्ट लोकांसाठी असतं ते भोजन, सगळ्यांसाठी असते ती पंगत. निमित्तानं असतं ते अन्नदान. आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर भगवंताचं नामचिंतन ज्याच्यामध्ये पडतं, ग्रंथ संत भगवंत याची प्रासादिक वाणी ज्याच्यावरती पडतं, त्या अन्नाचं अन्नात नाही, त्याचं महाप्रसादात रूपांतर होतं. म्हणून काल्याचं कीर्तन झाल्यावरती मिळतो तो हरिनामाचा खिचडी काला. 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 प्रेमे मोईला साधने. प्रेमे मोईला साधने. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. ओ हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा वा वा महाराज, लय गोड, फार सुंदर. 4-5 लोकांनी टाळ्या वाजवल्या. इतक्या जोरात नका वाजत जाऊ टाळ्या. बोट फ्रॅक्चर झाले तर थंडीचा त्रास होतो अजून. हरिनामाचा खिचडी काला. काला वेगळा, रद्दा वेगळा. रद्दा कशाला म्हणतात? 2 भाकरी मोडायच्या, कालवण टाकायचं, उचल गोया बुजनया, उचल गोया बुजनया, त्याला म्हणतात रद्दा. रद्दा वेगळा, काला वेगळा. जुन्या काळात घरात सासूचं राज्य होतं. 20-25 वर्ष अगोदर सासूचं राज्य होतं. काळलाही बदलला. हे सर्कल पूर्ण होतं. मग 4 दिवस सासूचे. काळ बदलला महाराज. पुरुष मंडळी, 10 वर्ष अगोदर अशी बातमी ऐकली होती का? बायकोनं नवरा मारून टाकला. नवऱ्यानं बायको मारली अशा बातम्या यायच्या, पण बायकोनं नवरा मारला अशी बातमी नाही आली. गेल्या 1.5 वर्षापासून दर आठवड्याला अण्णा एक बातमी येते की बायकोनं नवरा मारून टाकला. एक बाई नवऱ्याला तिकडे कुठे फिरायला घेऊन गेली, तिकडेच मारून टाकला. एका बाई नवरा मारला, निळा ड्रम पाण्याचा त्याच्यात त्याला टाकला, त्याच्यात सिमेंट कॉन्क्रीटचा माल थरला. मी ती बातमी पाहिली, घरी आलो, घरातला ड्रम भंगारमध्ये विकला. भीती वाटायला लागली. आता धसका घेतलेला आहे, धसका त्या ड्रमचा. काळ बदललाय. जुन्या काळामध्ये घरात सासूचं राज्य होतं. आता पूर्वी सासुरवास होता.
म्हणून माझ्या आईच्या वयाच्या ज्या म्हाताऱ्या आहेत तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. घरात सुनबाई आली की डोळ्यानं पाहणं कानानं ऐकणं. तू का म्हणे उगे राहण जे जे होईन ते ते पहा. तुम्ही कधी जास्त बोलल्या औंढा नागनाथाचं मंदिरच. आणि माझ्या बापाच्या वयाची मंडळी बसलेली आहे. तुमच्या जीवात जीव असेपर्यंत पोऱ्याच्या नावाचा सातबाऱ्याचा उतारा करू नका. तुम्ही ज्या दिवशी पोऱ्याच्या नावाचा सातबाऱ्याचा उतारा केला दुसऱ्याच दिवशी तुमचा पान उतारा झालाच म्हणून समजा. जरा सासू होती दूध दुभता असायचं. या देशामध्ये असं म्हणतात दुधा दह्याच्या नद्या वाहायच्या. ऐश्वर्य तुझ्या वेडीचे गोपाळ गोप मेडीचे नच स्वप्नी दिसे त्या खुना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा. कधी येशील मनमोहना वा वा कधी येशील मनमोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा. हे पहाडा भारत आपुला तुला पहाडा भारत आपुला तुला पुन्हा वा. भारता ग्रहण लागले अति गुलाम जन झाले तोडण्या येई बंधना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा. देवा ऐश्वर्य तुझ्या वेडीचे गोपाळ गोप मेळीचे. या देशात दही दूध तूप लोणी याचे महापूर चालायचे. घरात दही दूध तुपत असायचं त्या ठिकाणी सुनबाईला खाता येत नव्हतं. मी रद्दा सांगतोय. खायची इच्छा व्हायची पण सासू देत नव्हते. एकदा संधी सापडली. पोरांना दुपारच्या वेळेला जेवण मागलं. आई जेवायला दे म्हणले घरात भाजी नाही रे. पोरगं रडायला का सासू विचारलं काय झालं म्हणले ते जेवायला मागतं. म्हणलं द्या ना. म्हणले भाजी नाही कालवण नाही घरात. म्हणले मग आपल्या घरात दही दूध कमी आहे का दूध काला दे त्याला. मग मला सांगा 4 वर्षाच्या पोराला त्याच्या आईने भाकर किती मोडली पाहिजे. कोरभर चतकोर लई झाली. तिनं मोडली 1.5 भाकरी 1.5 लिटर दूध आणि अशी पच भरून साखर टाकली. म्हणले काय. त्या पोरानं 4-5 घातले उठून घास खाल्ले उठून पळून गेलं. सासूचं लक्ष गेलं. म्हणले तुला अक्कल तुला डोकं तुला वरचा मधला तुला कॉमन सेन्स आहे का. म्हणले काय. अगं म्हणले एवढी भाकरी मोडून ठेवली आता कोण खाईल ते खा तूच. ती म्हणली त्याचीच वाट पाहत होते. तो रद्दा आहे हा काला आहे हरिनामाचा खिचडी काला. याच्यात भगवंताची ग्रंथाची संताची प्रासादिक वाणी पडलेली आहे. प्रसादी सर्व दुःखांना म्हटलेलं आहे. जे सगळ्या दुःखाचा नष्ट करतो त्याला प्रसाद म्हणतात. म्हणून देवा उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. मग भगवंताने सांगितलं तुकोबाराया हा काला खाण्यासाठी मृत्यूलोकातच जन्म घ्यावा लागेल का. हा काला सत्यलोकात तपलोकात महरलोकात भूरलोकात नाही का. म्हणले नाही. 14 भुवन 21 स्वर्ग 8 वसु नवग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 आदित्य यांच्यात म्हणले नाही. 2 अश्विनी कुमार म्हणले नाही. इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किंपुरुष नाग देवता सिद्ध चरण गंधर्व विद्याधर यांच्यात म्हणले नाही. यमाच्या संयमनीमध्ये म्हणले नाही. वरुणाच्या अलकावतीमध्ये म्हणले नाही. इंद्राच्या अमरावतीमध्ये म्हणले नाही. म्हणले मग आतड वितळ सुतळ महातड तळातळ रसतळ पातळ 7 पाताळात म्हणले नाही. मग भगवंताने झाले तुकोबा हा काला कुठेच मिळत नाही पण माझ्या वैकुंठात सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. तुकोबाराय म्हणतात तुझ्या वैकुंठात सगळं मिळतं पण काय मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही
वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. देवा तुझ्या वैकुंठात या काल्याचे घास मिळत नाही. कवळ म्हणजे घास. वैकुंठी तो ऐसे नाही कैसे कवळ काही काल्याचे. तुकोबाराय म्हणता हा काला दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. आज हो अमरावती, हा काला सगळ्यांना मिळत नाही. काला खाण्याकरता मृत्यू लोकातच जन्माला यावं लागतं. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ पण विशेष हा लाभ संत संगे. त्याच्याकरता वारकरी व्हावं लागतं. उद्योगी माणसाने मुंबईला जावं, विषयी माणसाने स्वर्गाला जावं, पण वारकऱ्याने पंढरपूरलाच जावं. वारकरी झाल्याशिवाय काला खाता येत नाही. महाराज म्हणता वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग का तुकोबराया काला खाण्याचा तुमचा काही प्रोटोकॉल नियम दंडक आहे का? तुकोबराय सांगता देवा वारकरी संप्रदाय हा अप्पल पोट्या संप्रदाय नाही. या संप्रदायानं सगळ्यांना जवळ केलं. यारे यारे लहान थोर या तुम्हाला त्या नारी रे करा विचार नलगे चिंता अरे लहान थोर या तुम्हाला नारी रे विचार नलगे चिंता बनासी. यारे यारे लहान थोर यारे यारेला अंतर याती बोलते नारायण करा विचार नाही लगे चिंता करू नका असं म्हटलं. यारे यारे चिकणे चिकणे यारे यारे लहान थोर लहान या थोर या चांगले या वाईट या आपले या काळे या गरीब या गोरे या श्रीमंत या रंजलेले या गांजलेले या दुःखी या संसारी या संन्यासी या नाक सरळ या म्हशीनं पाय दिलेला या सकडांशी येथे सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. खटनट यावे शुद्ध होऊन जावे. नरत्वा नारी होका दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्र ते कोड धन्य त्याची माय हरी मुख्य गाय नित्य नेम. महाराज म्हणतात सकळांशी येते आहे अधिकार. आमच्या आईनं कुठलाही भेदभाव न करता आमच्या सगळ्यांसाठी असं एक लक्षात ठेवा. आमची माई ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आमच्या आईला इतकं दूध आहे की आम्हाला वरच्या दुधाची कधी गरजच पडली नाही. वा, 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 वा. वरच्या दुधाची गरज कोणाला? ज्याच्या मातोश्रीला दूध कमी असेल. आमची माय ज्ञानाबाई आहे आणि आमच्या आईनं ज्ञानेश्वरीमध्ये एवढं काही ज्ञानरूपी दूध ठेवलं की आम्हाला थैलीच्या दुधाची कधी गरज भासलीच नाही. पूर्वी लोक सुखी होते. घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाला साय येत नाही. माय उरली कुठे? मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी. मम्मी लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही. थैलीतलं पॉस्चराईज झालं दूध बाटलीत टाकून ती बाटली पोराच्या तोंडाला लावते. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे. ते पोरगा आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं, शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. बाटलीची चटक कोणी लावली त्याला? लहानपणी लेकराला दुधाची बाटली, पोरग शाळेत गेलं दप्तरात पाण्याची बाटली, हायस्कूलला गेल्यावर कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेल्यावर बिअरची बाटली, नोकरी लागल्यावर रमची बाटली, रमच्या बाटलीने तिजोरी आटली. याने उचलली देशीची बाटली, देशीच्या बाटलीने हाऊस नाही भेटली. याने घेतली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीने आतडी फाटली.
डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. सलाईनच्या बाटली नाही, शेवटी सुधारलं नाही. शेवटी त्याला लावली रक्ताची बाटली. रक्तदान झालं ना आपल्या इथे. शेवटी ते मेलं आणि त्याच्या मड्यावर अत्तरची बाटली. दुधाच्या बाटलीपासून अत्तरच्या बाटलीपर्यंत प्रवास झाला. चटक कोणी लावली? तुमच्यावर लय मोठी जबाबदारी माय. जिच्या हाती दोरी ते जगाते उद्धारी. या महाराष्ट्रात अशी माय जन्माला आली, तिनं 2 छत्रपती घडवले. 2 छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज ही जिजाऊआई साहेबांनी घडवलेले आहेत. संभाजी महाराज 2 वर्षाचे असतानाच आई गेली सईबाई. महाराणी सईबाई साहेब 2 वर्षाचे होते महाराज. 59 मध्ये सईबाई गेल्या. 57चा जन्म शंभूराजांचा. जिजाऊने या महाराष्ट्राला 2 छत्रपती दिलेत. आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. मी ग्रामस्थांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं. सप्ताहामध्ये फक्त सप्ताह धार्मिक कार्यच नाही, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य सुद्धा झाले पाहिजे. मी तर या मताचा आहे की सप्ताहामध्ये सामुदायिक विवाह सोहळे सुद्धा पार पडले पाहिजेत. गोरगरिबांच्या लेकरांचे, गोरगरीबच काय, श्रीमंताच्या लेकरांची लागले तर हरकत नाही ना. ते तर उगीच माझं झालंय म्हणून, नाही तर मी माझ्या बाजू सुरुवात केली असते. रक्तदान, मला आमच्या बालाजी महाराजांनी सांगितलं, महाराज बॅगा कमी पडल्या. बऱ्याच वेळा असं होतं की ते रक्तपेढीवाले येतात, त्यांच्या बॅगा रिकाम्या, लोक रक्त देत नाही महाराज. त्यांना असं वाटतं काढून घेतल्यावर डबल येतं की नाही. ते 72 घंट्यात परत येतं. विहिरीतल्या पाण्याचा उपसा केला की पुन्हा त्याच्यात पाणी. तसं शरीराच्या रक्तातलं आहे. तुम्ही 12 वर्ष जर रक्तदान नाही केलं ते रक्त तसंच राहील. पण एकदा जर तुम्ही रक्तदान केलं ते 72 घंट्यात पुन्हा सर्क्युलेट होऊन पुन्हा त्या ठिकाणी तेवढंच रक्त तसंच शरीरात तयार होतं. म्हणून वर्षातून तसं तर 2 वेळा रक्तदान केलं पाहिजे. आपल्या टाळकरींनी देण्याची गरज आहे. गणेश महाराज जास्त दिलं होतं का? दिलं होतं त्यांनी. अण्णा तुम्ही काही देऊ नका, तुम्हाला लय जोरात वाजवावं लागतं, ताकद लागते मृदंग वाजवायला. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तदान. आणि मला आनंद वाटला की पुन्हा एक पेड माँ के नाम हे सुद्धा एक स्लोगन आहे पत्रिकेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकोबारायांनी फक्त परमार्थ नाही शिकवला, तुकोबारायांनी पर्यावरणाचं रक्षण कसं करावं हा संदेश सुद्धा दिला. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. ज्ञानोबारायांनी सांगतात जलाशय निर्मावी, उपवने लावावी. 12व्या शतकात ज्ञानोबाराय सांगतात पाणी अडवा, पाणी जिरवा. आता लोक ते नाही म्हणत, लोक आता त्याला अडवा, त्याची जिरवा. हे सामाजिक कार्य आमच्या संतांनी केलं, हे प्रबोधन आमच्या संतांनी केलं. ग्रामस्थांनी, तरुणांनी हा जो काही उपक्रम याच्यात राबवला खूप चांगल्या पद्धतीचे. दरवर्षी असेच उपक्रम राबवा. कृष्णानंद महाराजांची कृपा तुमच्यावरती सदैव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मायबाप दुधाची गरज पडली नाही बाहेरच्या. मग का होतो कोबर आहे हा काला वैकुंठात नाही म्हणले नाही. म्हणले मग तुमचा काही नियम प्रोटोकॉल दंडक असेल ना काला खाण्याचा. तुकोबाराय सांगतात देवा आमचा काला खाण्याचा नियम असा आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. हे कमला का देऊ मुखी, हे कमला का देऊ मुखी, हे कमेला देऊ मुखी, हे कमेला देऊ मुखी. कमला का देऊ मुखी, हे कमला का देऊ मुखी. एकमेका देवमुखी सुखी घालू हंबरी. हा आमचा प्रोटोकॉल नियम.
हुंबरी तुसी कोण घाली हुंबरी तू आपली मावशी मारी आली. याची मावशी कोण हो? पुतना सख्खी होती का? तुझ लागी वधी उपजला मजाधी. कंसाने तातडीची बैठक बोलवली. कंस चाणूर मुष्टिक वक्रदन शिशुपाल शालू विद्रोह पौंड्रिक द्विविध हे सगळे दैत्य जमा झालेत. कंसाने सांगितलं माझा वैरी माझा रिपू माझा दुश्मन माझा जन्माला आलेला आहे. सगळ्यांनी सांगितलं मारून टाका मारून टाका. रोग अग्नी कर्ज आणि शत्रू या 4 गोष्टींना कमी लेखायचं नाही. रोग अग्नी कर्ज आणि शत्रू यांना कमी लेखायचं नाही. ते पुढे उग्र रूप धारण करतात. म्हणून माझा शत्रू लहान आहे तोपर्यंत संपवून टाका. म्हणजे संपवून टाका संपवून टाका. संपवायला जाईल कोण? उंदरांनी एकदा सभा घेतली. मांजर येते आपल्यावर अटॅक करते. आपली बरीचशी भावकी मांजरनं संपवलेली आहे. आपण कुरतळण्याच्या नादी असतो. मांजर आली की आपल्याला कळायला पाहिजे काहीतरी उपाय सुचवा. एक मोठा उंदीर उभा राहिला. म्हणले मी सांगू का? म्हणले सांगा. म्हणले मांजरच्या गड्यात घंटा बांधा. सगळ्यांना ते पटलं. पण मांजरच्या गड्यात घंटा बांधायला जाईल कोण? जो जाईन तो तर नाश्त्यासारखा जाईल. तसं याला मारायला जायचंय पण मारायला जाईन कोण? त्या मंत्रिमंडळात एक महिला आरक्षित सीट होती. तुमचं आरक्षण आजकालचं नाही माय. महिला मंडळ लय जुनं आरक्षण आहे तुमचं. तुम्हाला सगळे देव घाबरतात. नवरदेव सुद्धा. एका बाईची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते याच महिन्यात. एका बाईची रागानं नजर पडली सोन्याचं गाव जडून खाक झालं होतं महाराज. नुसती नजर पडू द्या माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. नॉत करायचं नाही नॉत. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो. आणि मग जवळ गेला घेऊन अरे बापरे डुप्लिकेट का? पुतना उभी राहिली. पुतना ही रत्नमाला आहे. बलिराजाची मुलगी मागच्या जन्मातली. जन्म घेणे लागे. भगवान बटू रूपात आले. तिला वाटलं काय भाग्यवान ती आई ज्याने याला दूध पाजलं. देव म्हणले तुझी इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण करीन दूध पाज. पण जेव्हा बापाला नागपाशात बांधून बलीला पाताळात घातलं तिला वाटलं तुला दूध नाही तुला तर विष पाजून मारलं पाहिजे. देव म्हणले विष पाज पुढच्या जन्मात. ती रत्नमाला पुढच्या जन्मात बनली पुतना. जी इच्छा धरी प्राणी ती पूर्वी चक्रपाणी. ती पुतना बनून आली. ती म्हणले मी मारते त्याला. कंस म्हटला अगं तू दिसायला इतकी विद्रूप आहे भयानक आहे क्रूप आहे तुला कोण जवळ येईल? ती म्हणले ते टेन्शन नको घेऊ मी माझं मेकओव्हर करून घेईल. कदाचित ब्युटी पार्लरमध्ये गेली असेल. तिनं आपला सगळा मेकअप केला. सुंदर स्वरूप असं धारण केलं. भरजरी वस्त्र परिधान केले. अंगावरती दागदागिने आणि नामा म्हणे आली नंदाची अंगना. स्वरूप सुंदर देवांगना. यशोदेच्या महालात जाऊन उभी राहिली. यशोदेनं त्या पुतनेला पाहिलं. तिचं रूप तिचे वस्त्रालंकार. यशोदेला वाटलं अप्सरा आली की काय वा आपल्याकडे. तिने विचारलं म्हणले का ग तुला मुलगा झाला? म्हणले हो. म्हणले मला निरोप नाही बातमी नाही मेसेज नाही मिस कॉल नाही. ती म्हणले मी तुला ओळखलंच नाही. पुतना म्हणली मी तुझी बहीण. यशोदा माता म्हणली मला सख्खी बहीण नाही चुलत बहीण नाही आत्या बहीण नाही मावस बहीण नाही गुरु बहीण नाही दूध बहीण नाही सावत्र बहीण नाही. 7 बहिणीपैकी मला कोणतीच बहीण नाही. तू कोण आहे? ती म्हणली मी तुझ्या आईच्या बहीणच्या नंदनच्या जेराणीच्या मोठ्या जाऊची लहान सून आहे. म्हणले लांबून कुठलं तरी नातं सांगितलं मी तुझी लांबची नातेवाईक बहीण लागते. बाळ कुठे? माता यशोदेने सांगितलं मी त्याला आत्ता स्नान घालून पाळण्यात टाकलं. झोपला येतो. झोपला येतो म्हटल्या बरोबर उठून बसला. तो म्हणला येडी मी का झोपा जोडायला आलोय का? हे माझं बवणीचं गिराईक आहे. चांगला दुकानदार बवणीचं गिराईक सोडत. बरं देव झोपला तर आपलं कसं होईल? देव झोपत नाही. देव अजिबात झोपत नाही. इकडे पहा इकडे पहा. खाली बसा. कार्यकर्ते आहेत तिकडे तुम्ही बसा खाली. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देव झोपला तर आपलं कसं होईल? देवाने डुलक्या मारल्या होत्या 1993 साली किल्लारी, 2001 कचबुज गुजरात, 2005 मुंबई सुनामी, 2013 केदारनाथ, 2018 माडीन. हे देवानं मारलेल्या डुलक्या आहेत. देव झोपत नाही. देवानं झोपेचं नाटक केलं. पुतना गेली देवाला उचललं स्तनपान करायला लागली. देवानं तिचं विष पिऊन टाकलं दूध पिऊन टाकलं. तिचे 20 पंचप्राणही ओढले. आता घाबरली. मुंच मुंच
भागवतकार सांगतात 2 वेळा म्हटलं सोड सोड. भगवंतानं सांगितलं पुतणे मला माझ्या आईनं फक्त पकडायचं शिकवलेलं आहे, सोडायचं शिकवलेच नाही. मी एकतर कोणाला पकडत नाही, ज्याला पकडलं त्याला पंढरीचे भूत मोठे. आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. तुका पंढरीसे गेला पुन्हा जन्मा नाही आला. पुतना संपवली तुझी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी येली. एकमेका देवमुखे सुखे घालू हुंबरी. बरं काला खाण्याचा अधिकारी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटात गवत उगत नाही, तस ज्याच्या अंतकरणात काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार षडविकार रूपी गवत उगत नाही. बरं 3 शब्द आहे बरवे नीट उत्तम. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. राजस तामस सात्विक म्हणजे बरवे नीट उत्तम. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे विठोबा. रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताई की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय कृष्णानंद सरस्वती महाराज की उपजनी आपडते ओकाला गावी उदय बादवे कोणी दर्शन गाव काय काले एकमेक देव सुगान दर्शन गाव काय तू कामने वाळवंट बरबणी कोणते दर्शन गाव काय काल्याचे ठळक बातम्या संपल्या. इथून पुढे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाव. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाव. माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाव. ऐसे नाही प्रेम काही कळा ऐसे नाही प्रेम काही कळा. ऐसे नाही प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायसे देई प्रेम काही कळा. किंवा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे तारू भवसागरीचे उचनेचे अधिकारी. इथून पुढे भगवंताच्या चरित्राचा उल्लेख करायचा आहे. देवाचं कृष्णाचं चरित्र 4 ठिकाणचं, गोकुळातलं वृंदावनातलं मथुरेतलं आणि द्वारकेतलं. भगवान गोकुळात 5 वर्ष राहिले, वृंदावनात 6 वर्ष, मथुरेत 14 वर्ष आणि द्वारकेत 100 वर्ष. 5 आणि 6 11 14 25 आणि 100 100. भगवान कृष्ण मृत्यूलोकात 125 वर्ष राहिलेत. 125 या आकड्याची टोटल काय येते? 125 ची बेरीज काय येते? बेरीज 8. 1 आणि 2 3 आणि 5 8. याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे. अवतार कितवा? आईच्या पोटी कितव्या क्रमांकाने आला? ज्या दिवशी जन्माला आला तिथी काय होती? आईच्या समोर उभा राहिला तेव्हा किती वर्षाच्या रूपात? 8 वर्ष. याचे नाव 8 आहे. मोजा. बाळकृष्ण, लालाकृष्ण, युगलकृष्ण, गोपाळकृष्ण, राधाकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण. याचे नावही 8 आहे. याला बायका बी 8 होत्या. जामवंती, सत्यभामा, रुक्मिणी, मित्रविंद्या, कालिंदी, नागनजिती, भद्रा, लक्ष्मणा. याला बायका बी 8. याला मित्र बी 8च होते. पेंद्या, सुदाम्या, वेळवाकला, बरीबडद्या, सिदामा, बिलुमंगल, मधुमंगल. राधेला 8 सख्या होत्या. याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे. 8 मराठीत आकडा असा आहे त्याला कुठेच गाठ नाही. एकाला वरती गाठ आहे, 2ला बाजूला गाठ आहे, 3ला मध्ये गाठ आहे, 4ला खाली गाठ आहे, 5ला वरती गाठ आहे, 6ला सेंटरला गाठ आहे, 7ला मुंडक्याला गाठ आहे, 8ला गाठच नाही. 8 बिना गाठीचा आकडा आहे. बरेच लोक आतल्या गाठी जास्त म्हणून बोललो. तुम्ही आठवा मधुसूदना. भगवंतानं सत्ययुग संपलं, द्वापार युगाला सुरुवात झाली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नोईनी वा हे तोय सांगत असे विठ्ठल 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 वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. देवाला 3 बायका आहे म्हणून त्याला म्हणतात त्रिपती. त्रिपतीचा अपभ्रंश झाला पुढे तिरुपती. देवाला 3 बायका आहे, लीलादेवी, भूदेवी आणि श्रीदेवी. लीलादेवी, भूदेवी आणि ती श्री कोणती श्रीदेवी? ती पाण्यात पडून मेली ती नाही. जान्हवीची मम्मी नाही. श्री म्हणजे संपत्ती. धरतीनं गाईचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव देवाचा मुलगा. डायरेक्ट मालकाकडे गेली नाही,
का पूर्वी मर्यादा होती. पूर्वी नवरा बायको सासू सासऱ्यांसमोर देरा जेठांसमोर एकमेकाशी बोलत नव्हते, अजिबात बोलत नव्हते. पूर्वी घरात दीर जरी आला तरी बाईच्या डोक्याचा पदर खाली पडत नव्हता. पदर दीर आला तरी पदर खाली पडत नव्हता. आणि आता आता नका घेऊ, मी तुमच्या लेकरासारखा आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी. एवढी मर्यादा होती. जुन्या काळात जर माता माऊली गावातून घरी येशीतून घरी आली तर पायातल्या चपला हातात उचलून घेत होत्या जुन्या म्हाताऱ्या. जुन्या काळात पायातल्या वाहना हातात उचलून घ्यायच्या. आणि आता आता सुनबाई ती उच्च टाकाची चप्पल सासऱ्याजवळ देते. मामा याला पालिश मारून आणा. मामालाही लाज राहिली नाही, मर्यादा राहिली नाही. मी कीर्तनाला गेलो होतो, चांगला मोठा माणूस, साहेब माणूस, मोठ्या उच्चस्थ पदावरती. जागर काला होता, रातचं कीर्तन आटोपलं. म्हणे महाराज चला आपल्याकडे झोपायला. साहेब आले होते, मॅडम काही आल्या नव्हत्या. दरवाजा बंद होता, याने दरवाजावर थाप मारली. कुंदा, ए कुंदा. मी म्हटलं साहेब हा कुंदा कोण हो? म्हणले माझ्या मिसेचं नाव आहे कुंदा. त्याला म्हटलं मला वाटलं का शेतातला कुंदा. त्याने पुन्हा हाक मारली, कुंदा, ए कुंदा. आतून आवाज आला, काय म्हणतो रे मुकुंदा. मी म्हटलं साहेब हा मुकुंदा. म्हटलं माझं नाव मुकुंदा आहे. म्हटलं जगू नको, मरून जाई तू. जगण्यात अर्थ नाही. मर्यादा राहिली नाही, मर्यादा. धरतीनं गाईचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेली. श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभ नारायण जगती व्यापक जनानंद देवादेव कृपाळ जो केशव आनंद मानव सदा शिव सहस्रपाद सागर कमलाईन कमलामध्ये कामन वामन मूर्ती त्रिविक्रमा गाई सगुणा वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा. भगवंताची स्तुती केली. अवतार घ्या. अवतार घ्यायचं ठरवलं. घ्यायचं कुठे? मथुरा मंडळ, शूरसेन, शूरसेनाचा मुलगा वसुदेव, वसुदेवाला 7 बायका, सगळ्यात धाकटी देवकी माता. देवकी मातेच्या पोटी अवतार घ्यायचं ठरवलं. 6 मुलं मारले, 7वा गर्भ पतन पावला. 8व्यांदा संसाराला सुरुवात झाली. कंसाने सगळ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या की या 8व्या जन्माला माझा वैरी जन्माला येणार आहे. या महालाच्या आजूबाजूला सगळ्यांनी शस्त्र घेऊन उभं राहायचं. कडक पहारा दिला. पण मायबाप काय आश्चर्य, खुल गए ताल सारे वह क्या बात हो गई. खुल गए सारे ताले क्या बात हो गई. जब से जल में कन्हैया करमात हो गई. जब से जल में कन्हैया करमात हो गई. जब से खुल गए ताल सारे वह क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. भगवान प्रकट झाले. क्रूर कंसाच्या बंदी शाळेत पहारे करी होते झोपेत. देवकी माता झाली प्रसूत. उघडीले दारे सारे अवचेत झोबळा जो झोरे. उघडीले दारे सारे अवचेत झोबळा जो झोरे. भगवान प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान. तुमच्याकडे लेकरू जन्माला आल्या बोलता का? पप्पू तू जन्माला आल्या बोलला. नंदाच्या घराला माया उपजली तेथे ठेवी मज आणि मग उचलीला कमळापती पायीचे बंधन. देवाला डोक्यावर घेतलं. पहारेकरी झोपले, बेड्या तुटल्या.
यमुनेनं वाट दिली. संसार रूपी नदी आहे, माया रूपी पाणी आहे, जीव रूपी वसुदेव आहे, आणि ज्याच्या डोक्यावरती परमात्मा आहे त्याला मोक्षाची वाट सापडते म्हणून गोकुळात घेऊन गेलेले आहेत. गोनाम इंद्रिय कुलनाम समूह 1:46 नंद बाबा कृष्णाला गोकुळात घेऊन आले. यशोदेला योगमाया धरली आहे, भगवंताला तिथे ठेवलं, योगमायाला डोक्यावर घेतलं. वसुदेवजी परत मथुरेला गेले. सगळे झोपलेले होते, फक्त नंदाची बहीण सुनंदा जागृत होती. तिनं पाहिलं आणि तिने आरोळी दिली. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की 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 जय कन्हैया लाल की हो जय यशोदा लाल की जय कन्हैया लाल की हो जय यशोदा लाल हो की जय कन्हैया लाल की हो हाँ जय कन्हैया लाल की हो जय यशोदा लाल की जय कन्हैया लाल की हो जय यशोदा लाल की आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की आला रे आला मटकी समान विधि वाला आला रे आला मटकी समान दीवाना आला रे आला मटकी समान विधि वाला आला रे आला मटकी समान दीवाना एक बार तीन चार पूरे गावची पोरे उचार एक बार तीन चार पूरे गावातली पोरे उचार एक बार तीन चार पूरे गावची पोरे उचार एक बार तीन चार पूरे गावातली पोरे उचार आला रे वा 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 वा. गोपाल कृष्ण भगवान की जय गोकुळीच्या सुखांत पारणै लेखा बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी गोडिया तोरणे करती गतागाती गाणे तुका म्हणे ब्रिज में है रही जय जयकार नंद घरी लाला जायो रे ब्रिज में है रही जय जयकार नंद घरी लाला जायो रे हे लाला जायो रे जसोदा ने लाला जायो रे लाला जायो रे ब्रिज में नंद घरी लाला जायो रे ब्रिज में रही जय जयकार नंद घरी लाला जायो रे जय जयकार जय जयकार जय जयकार वा जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दुःख दारिद्र्याचा त्रास. गौडन म्हणती गौडन म्हणती गौडन म्हणती गौडनीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला
वाटी वाटी सुंदर एक धावे वान भरो नियासाठी नंदा घरी झाली लाटे वान भरे नियारी नंदा घरी झाली लाटी सोयीनीची गलबल झाली दासी जणी हे धारे बोला झाली दासी जणी गवळण म्हणते गवळण म्हणते गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला 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 वा वा गवळण म्हणते गवळीला पुत्र झाला यशोदेला सगळीकडे आनंदी आनंद आहे. चला पुढे बहुत करणे आहे. देव रांगायला लागले. रांगतात ना इकडे. रांगायला काय म्हणतात? रांगणेच म्हणतात. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत दाव मुडग्याने मुडग्याने रागत दाव मुडग्याने मुडग्याने रागत दाव मुडग्याने मुडग्याने रागत तळवे तळहात तळहात देवीत तळहात तळहात देवीत दाव गुडघ्याने गुडघ्याने रागत दाव गुडघ्याने गुडघ्याने रागत दाव गुडघ्याने गुडघ्याने रागत हो रंगनी रंगनात कोणाचे की लागे सये स्वस्ती पैसा गेल्या कृष्णाचे मी मागे तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत वा वा क्या बात आहे. तडवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. देव रांगायला लागले. शुद्ध मराठीत रांगणे म्हणतात. हिंदीत घुटमन म्हणतात. लेकरू गुडघ्यावर चालतं तेव्हा. आमच्या खानदेशात त्याला हंबा हंबा म्हणतात. हंबा 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 हंबा. लहानपणी आई लेकराला लई गोड शिकवते. टिकी टिकी पावला स्वयंपाक चावलो जेवायला चावलो. एका बाईनं पोऱ्याला पाळण्यात टाकलं झोका देऊन गाणं म्हणायची. दिल्लीची केली किल्ली सुरतचा केला भाला पप्या माझा दारू प्याला अख्ख्या पूरमध्ये धिंगाणा केला. देव रांगायला लागले. डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत. डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत. डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत आई मला लोणी दे म्हणत. आई मला लोणी दे म्हणत आई मला लोणी दे म्हणत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत. डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत. डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत देव रांगायला लागलेत. रांगता रांगता चालायला लागले. चालता चालता बोलायला लागले. बोलता बोलता आईच्या मांडीवर जाऊन बसले. माँ मेरी प्यारी माँ मेरी अच्छी माँ मेरी बहुत सुंदर माँ देखो माँ तू भी गोरी पिताजी गोरी दाऊ भैया गोरा सारा घर बार गोरा मैं अकेला काला हूँ. कल राधा मिली. राधा ने कहा कि तुम्हारा कन्हैया तुम्हारी माताजी गोरी पिताजी गोरी दाऊ भैया गोरा है तू अकेला काला है तू यशोदा की संतान है ही नहीं.
यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। तो भगवान ने कहा, बोले मुस्कुराती मैया सुन मेरे प्यारे, गोरी गोरी राधिका के नैन गजरा रे, गजरा रे गजरा रे, गोरी गोरी काली नैन वाली ने ओ, काली नैन वाली ने कैसा जादू डाला इसलिए। ना माना और एक सफेद झूठ बोली, सच सच बता कि मैं काला क्यों हूँ। क्या बात है, जय हो। वाह वाह वाह। तू भी गोरी, पिताजी गोरे, दाऊ भैया गोरा, सारा घर बार गोरा, मैं अकेला काला हूँ। कैसे बताऊं मैं तुम्हारे लिए कौन हूँ। तू मेरी आन है, बान है, शान है। देखो माँ, तू भी गोरी, पिताजी गोरे, दाऊ भैया गोरा, सारा घर बार गोरा। लोग कहते कि ये यशोदा की संतान है ही नहीं। मैया बोली, लाडला कन्हैया मेरा काले कमली वाला इसलिए काला। जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे काला, तेरा रंग काला क्यों। इतना बता दे काला, तेरा रंग काला, काला काला काला। इतना बता दे काला, तेरा रंग काला, काला 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 काला। काला क्यों, काला क्यों, काला क्यों तेरा काला क्यों, काला क्यों रंग, काला क्यों। काला क्यों रंग काला क्यों। इतना बता दे काला, तेरा 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 रंग काला 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 काला। वा। त्याला विचारलं की तुझा रंग काळा का झाला, त्याने काय उत्तर दिले ध्यान देऊ नाही का. तो म्हणतो, मैंने काली रात में जन्म लिया. आई, रात्री अंधार होता, काळोख होता, जन्माला आलो, रात्रीचा काळोख अंगाला बिलगला म्हणून मी काळा झालो. माय म्हणले असं नसतं, खोटं बोलतोय. त्याने सांगितलं दुसरं कारण सांग. तो म्हणतो, मैंने काली गाय का दूध पिया. काळ्या गाईचं दूध कसं निघतं, काळं. मेरे कमली का रंग काला इसलिए काला हो. रोज खोड्या रोजगाराने आवर यावर या फुला काना, नाशे येल्या मुच्या सुना. गवडणींना देवाला पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हती. एक ध्यानात ठेवा, पैशाचं वेळ लागल्याशिवाय पैसा भेटत नाही, आणि देवाचं वेळ लागल्याशिवाय देवही भेटत नाही. म्हणून लावी मना पिसे माझ्या मना लागो छंद कृष्ण गोविंद. देवाचं वेळ लागलं पाहिजे. वेळ भरलं, चाळा भरणे, वेळ लागणे, याड लागणे एकच अर्थाचे शब्द आहेत. देवाचं वेळ लागलं पाहिजे. गवळणींना देवाचं वेळ लागलं होतं. वेळी झाली मी देवाच्या पायी, चित्त संसारी लागत नाही. संसारात चित्त लागत नाही. आता कैसे जाऊ घरा, नोही बरा हा लौकिक. आता कैसे जाऊ घरा. ती म्हणते आता जाऊ कशी. कैसे जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो काना. कैसे जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो. कैसी जाऊं मैं वृंदावना, मुरली वाजवितो काना. कैसी जाऊं मैं वृंदावना, मुरली वाजवितो काना. मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. कैसी जाऊं मैं वृंदावना, मुरली वाजवितो काना. मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. रोज खोड्या रोजगाराने. शेवटी यशोदेने सांगितलं, कृष्णा
रोजगाराने येतात म्हणले, रोजगाराने येणारच आहे. आपलं मोठेपण सहन होत नाही ना. बाळस गुणगुणाचं तान ग, बाळ दिसत गोजिरवान, काय सांगता घराने ग. लेकरू किती आगाव असू द्या, आई लेकराचीच बाजू घेते. तुम्ही एखाद्याच्या आईला सांगा की बाई तुमचं पोरग काल दारू पिलं, ती म्हणली अजिबात नाही. बदनाम करतात का? आधीच तर त्याला पाहुणे यायला बंद झाले पाहायला. अहो म्हणले पोरग दारू पितं तुमचं, म्हणले बिलकुल नाही. बाटलीचं चित्र जरी पाहिलं तरी पोरग उलट्या करतं म्हणले माझं. तुम्ही म्हणता दारू पितो? अहो म्हणले काल मी माझ्या डोळ्यानं बघितलं, काल तुमचं पोरग दारू पिलं. मग ती माय म्हणते तू पित नाही. कोणी पाजली असेल त्याला. तू पित नाही, कोणी पाजली असेल. नालायक आहे का तू? आई कोणतीच आई आपल्या लेकराची बाजू फोडू देत नाही. आता जगतपती आहे, जगतबंधू आहे, जगन्निवास आहे. भागवतकार वर्णन करतात सगळ्या, कोणी सोना कोणी लेकी कोणी एक स्वतंत्र. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, वेदातल्या श्रुतीत त्या देवाला पाहण्याची लालसा होती. रोज कोड्या रोजगाराने एक गवडण आणली, म्हणले सरका बाजूला, भा बाजूला, सरका बाजूला. म्हणले यशोदे तुझ्या काड्या कार्ट्यानं अख्ख्या गोकुळात धिंगाणा घातला, त्याला म्हणाव ये माझ्या घरी दाखवते त्याला दिवा. देव म्हणला पेंद्या हिचा घर नंबर टिप रे. देव म्हणला मला तिचा घर नंबर माहिती. म्हणले कस काय? म्हणले मागच्या टायमाला मी पुलिंग एजंट नव्हतो का? संध्याकाळी मोर्चा तिच्याच घरी. शेवटी गवळणी त्रस्त झाल्या. तिची वेणी तिच्या नवऱ्याची दाढी दोघांची गाठ मारली. भगवान रात्री निघून गेले. सकाळी ती अंगणात येऊन उभी राहिली. तिने भगवंताकडे कैफियत आईकडे मांडली. मी असता माझे घरी, रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी ग बाई बाई. अवचित हरी तुझा आला, अवचित हरी तुझा आला ग बाई बाई. अवचित हरी तुझा आला. अवचित हरी तुझा आला ग बाई 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 बाई. अवचित हरी तुझा आला. मी असता माझ्या घरी, रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी ग बाई बाई. अवचित हरी तुझाला यशोदे. अवचित हरी तुझा. आईलाही ते त्रस्त व्हायला लागलं. एक गवळण म्हणली आता गोकुळात राहायचं नाही. देव म्हणला जाशील कुठे? ती म्हणली कुठे जाईल पण तुझ्या गावात नको. तो म्हणला अगं तू कुठे गेल तरी ईश्वरा सर्वभूताना विठ्ठल जडी स्थळी भरला, हे तर माहिती आहे तुला. ती म्हणली तुझं तत्वज्ञान तुझ्याकडेच ठेव. म्हणले तुझ्या गावात राहायचं नाही. म्हणले मजा. तिने नवऱ्याला सांगले, म्हणले ओ बैलगाडीमध्ये आपला सगळा घर संसार टाका, आपल्या गोकुळात राहायचं नाही, लगेच गोकुळ सोडून जायचंय. ते बी आज्ञाधारक जनावर होतं. त्यानं लगेच पटकन तिचं ऐकलं, बैलगाडीत बसला. बैलगाडी निघाली. गोकुळाच्या पुढे 5-7 किलोमीटर गेली. बैलांना ताण लागली. गवडी म्हणला एक काम कर, मी बैल पाणी पाजून आणतो. ती म्हणली जा पटकन या. याने बैल सोडले, पाणी पाजायला गेला. देवानं तसेच 2 बैल तयार केले आणि तिचा नवरा बनून आला. आणि देव तिला सांगे काड्याचा भरोसा नाही, माझं रूप घेऊन येऊ शकतो. ती म्हणली येऊ तर द्या. देव निघाले तितक्या तिचा खरा नवरा 2 बैल घेऊन आला. देव म्हणला पाय आला की नाही तो डुप्लिकेट डमी बनून. त्या गवड्यानं देवाला खाली ओढलं, खाली पाडलं, छातीवर बसला. देव म्हणला मला काय मारतो पाय. 3रा बैलगाडीवर बसलाय. तिथे 3रा बसला होता. याला सोडलं, त्याला पकडायला गेला, हा गायब झाला. शेवटी त्रस्त झाला. दोघी गवडी आणि एक गवळण नंदबाबाकडे गेले. दोघं म्हणायची माझी बायको आहे. दोघी सारखी दिसायचे, टू मच. नंदानं कपाडाला हात मारला. आता निवाडा द्यायचा कसा? शेवटी नंदबाबांनी सांगितलं एक काम करा, 30 फुटाचा खड्डा खोदा. 30 फुटाचा खड्डा जो उडी मारून निघून जाईल त्याचीच बायको. ज्याची बायको तो गपकन गवडी खाली बसला. तो म्हणला गेली, फुकट गेली आपली बायको, आपल्याकडून उडी मारल्या जात नाही, गेली म्हणली. तो खाली बसल्याबरोबर नंदाबाबा म्हणले तुझीच बायको आहे, जा घेऊन. तो म्हणला बाबा तुम्ही ओळखलं कसं? नंदाबाबा म्हणले मी बी त्याचा बाप आहे. तो देव आहे पण मी त्याचा बाप आहे. मला माहिती होतं एवढा मोठा खड्डा फक्त माझं कार्टच उडी मारू शकतं. शेवटी रोजगाराने यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे.
पेंद्या सुदाम्याची जोडी बडी भद्र त्याचा गडी देवाला उखडासी बांधावे गोकुळी राहावे करावे. आईनं सांगितलं तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ भगवान गाई चारायला वृंदावनात गेले. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ मुंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ मुंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ मुंगडीवाला. माझा गोपाळ मुंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ मुंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ मुंगडीवाला. गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ मुंगडीवाला. ए गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गोपाळ मुंगडीवाला. देवानं 9 लाख गाई चारल्या. हमने सुना यादव कुल में लाला पैदा हुआ 5,500 साल पहले. यादव कुल में लाला पैदा हुआ. लालाने यादव कुळात लाला जन्माला आला. 9 लाख गायींना चारा टाकला. 5,500 वर्षानंतर यादव कुळात एक लालू जन्माला आला. गायींचा चारा खाऊन गेला. भगवान वृंदावनामध्ये गेले. बरेच खेळ खेळले. पेंद्याने सांगितलं देवा शॉर्टकट होईल असा खेळ कोणता आहे म्हणले 20-20. मग देवाने सांगितलं पेंद्या कोणताही खेळ करायचा असला तरी 2 पार्ट्या लागतात. मग तो भजनी मंडळाचा खेळ करायचा असो का गावाचा खेळ करायचा असो 2 पार्ट्यांशिवाय खेळ होत नाही पेंद्या. लक्षात राहू दे. 88,000 ऋषियों खचाखच भरावा स्टेडियम मैच रेफरी भगवान व्यास सर डंपर भगवान सुखदेव. पेंद्या वॉन द टॉस ऑन चूज टू फील्ड. भगवान के हाथ में बल्ला. पेंद्या पहली ओवर डालने के लिए तैयार. गुड लेंथ बॉल ऑफ स्टंप की बाहर जाती हुई लेकिन उतनी खूबसूरती से इस्तेमाल करते उठा दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए. तो का म्हणे आता खेळ मोळावा परता बहु केली वन वन पायी पिठी झाली सिन चला बळू गाई बसू जेऊ एका ठाई अवघे मिळवणी गोपाळ. सगळे गोपाळ कमलाकार बसले. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी. घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्या संतांच्या कृपेने तो प्रसाद प्राप्त होईल एकदा त्यांचं चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.